माझा तुम्हाला सगळ्यांना सल्ला आहे, माफ करा तुम्ही असणारे एक माझा सल्ला आहे तुम्हाला। मी कमेंट करणार याचं कारण की सरळ जर तुम्ही प्रश्न विचारणार असाल तर सरळ उत्तर येणार आहे। तुम्हाला रिपीट करायचं असेल रिपीट करा, मला जे उत्तर रिपीट करायचे ते मी करणार की ब्रीफ घेणाऱ्याला उत्तर मी तसंच देत असतो। तुमच्या नेते तुम्ही इतर नेते मी अजिबात घेणार नाही आहे। मी बिलकुल कधी घेत नसतो बोललेलं शब्द, एवढं लक्षात घ्या। मी कुठेही काहीही बोललेलो जे असतं ते माझं विचारपूर्वक असतं, ठरलेलं असतं आणि मी कधीही मागे घेत नाही। म्हणूनच त्याच्यामधलं अभ्यास करून जर विचारलं ना तर त्याला उत्तरं द्यायला जरा मजेत वाटतात, नाही तर काय वाटतंय की तुम्ही सुपारी घेऊन बसलेला तशी परिस्थिती आहे। तर माझा असणारा रोग जो आहे ना हा तुमच्यापेक्षा अधिक आहे। मी पूर्वी पत्रकार होतो आणि त्याच्यामुळे पत्रकारीतली काय प्रश्न कधी येतात कशी येतात हे जसं राजकारणातलं पक्षाचं उडतं तसं आहे, तसं आम्ही ओळखतो। त्याच्यामुळे माझं तुम्हाला सगळ्यांना सल्ला आहे, माफ करा तुम्ही असणारे एक माझा सल्ला आहे तुम्हाला प्रश्नाचं माझ्या असलेल्या प्रश्नाच्या इश्यूमध्ये तुम्हाला एक लक्षात घ्या की मी कमेंट करणार याचं कारण की सरळ जर तुम्ही प्रश्न विचारणार असाल तर सरळ उत्तर येणार आहे। तुम्ही कोणाची ब्रीफ घेऊन प्रश्न विचारणार असाल तर माझी उत्तरं तशीच असतात, एवढं लक्षात घ्या। त्याच्यामुळे असणारं तुम्हाला रिपीट करायचं असेल, तुम्हाला सरळ रिपीट करायचं असेल रिपीट करा, मला जे उत्तर रिपीट करायचे ते मी करणार की ब्रीफ घेणाऱ्याला उत्तर मी तसंच देत असतो। त्याच्यामुळे तुम्ही असणारा इतर नेते हे तुमच्यावरती अवलंबून आहेत। ऐकून घ्या, तुमच्या नेते तुम्ही इतर नेते मी अजिबात घेणार नाही आहे। मी बिलकुल कधी घेत नसतो बोललेलं शब्द, एवढं लक्षात घ्या। मी कुठेही काहीही बोललेलो जे असतं ते माझं विचारपूर्वक असतं, ठरलेलं असतं आणि मी कधीही मागे घेत नाही। त्याच्यामुळे पत्रकारांनी या गोष्टी मला विचारण्याच्या अगोदर लक्षात घ्या की तो बुमरँग आपल्यावरती होणार नाही याची दक्षता घ्यावी त्यांनी।